वेलकम टू माय चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. बघा तिकडं आमचा आंब्याचा बाग आहे बघा. आता फुलं सुटा लागले तिथे पण आता वांज काढणार आहेत बघा. द्राक्षे तर आता आधी एकदा काढलंय वांज, आता अजून जरा उरलंय. ते सगळं कसं स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला दाखवणार आहे मी. सगळं वांज स्वच्छ झालं तर औषध बसवते सगळीकडं आणि घडाला सगळं वारा खेळतंय म्हणून आम्ही सगळं स्वच्छ करून घ्यायला लागले. यावर्षी पातळच आहे जरा, म्हणून जरा झोपडाल करून घ्यायचं आहे. म्हणून सगळं स्वच्छपणे वांज काढून घ्यायचं. एक एक कुठं तर उरलं तर औषध चांगलं लागत नाही आणि पाताळ घड पण आहे ते सुधरत नाही, म्हणून स्वच्छपणे वांज काढून घ्यायला लागले बघा मी. स्वच्छ वांज काढलं तर सगळीकडे औषध बसते, म्हणून स्वच्छपणे काढून घ्यायला लागले वांज. ते कशा पद्धतीने काढायचं ते तुम्हाला दाखवणार आहे मी. असं बघा, बुडचा पाला स्वच्छपणे काढून घ्यायचं. एक पण गड नसल्याला हे ठेवायचं नाही. माग गड असलं का नाही, मोर वांज ठेवलं तर ते मागचं घडाला लागत नाही. ते वांज सगळं हे खाऊन सोडते सगळं ते, म्हणून मागचं वांज ते बायका सोडली ती बघा. वांज तसंच मागचं बघा इथं हे मोर घड आहे, माग वांज सोडले ते बघा. हे स्वच्छपणे असं काढून घ्यायचं. भारत देश कृषी प्रधान राष्ट्र आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये द्राक्षी लय आहेत, म्हणून द्राक्षीचं माहिती सगळं मला आहे. आमच्यात सगळीकडे द्राक्षीच आहे, म्हणून ते काम कशा पद्धतीने करायचं सगळं आम्हालाही माहीत झालंय. ते तुम्हाला पण ते सांगणार आहे बघा. असं वांज स्वच्छ झालं तरच असं असं दिसायला बघा. असं दिसायला पाहिजे बघा सगळं. मग कसं असं स्वच्छपणे दिसायला लागलंय बघा, दिसायला लागलंय बघा. असं स्वच्छपणे काढायला पाहिजे. असं वांज स्वच्छ झालं तर औषध सगळीकडे लागते आणि कुठला पण रोग येत नाही. जास्त आतमध्ये सगळीकडं हे बारीक बारीक सोडले ते बघा. हे उरलं तर आणि औषध नीट लागत नाही. औषध नीट नाही लागलं तर बुरी आणि कुठलं तर सगळं रोग येते, म्हणून ते स्वच्छपणे काढून घ्यायचं. औषध सगळीकडे व्यवस्थित लागते म्हणून. यावर्षी पाऊस पण झाला नाही, म्हणून पाणी सुद्धा जरा कमी पडलंय उन्हाळ्यामध्ये, म्हणून जरा पाताळच आहे. काडे पाताळच आहे. तर असं बारीक बारीक असलेलं सगळं पुसून घ्यायचं असं, नाहीतर ते मोठं होतं आणि मोठं झाल्यावर ते गर्दी होते आतमध्ये. लई गर्दी झालं तर पण ते चांगलं नव्हतं, म्हणून स्वच्छपणे काढून घ्यायला लागले बघा. असं स्वच्छपणे काढून आता झोपडेल करून घ्यायचं.
जुब्रेल करून एक एक पाताळ घड आहे म्हणताना जुब्रेल करून घ्यायचं. जुब्रेल केल्यावर जरा घड सुधरते ती आणि जरा घड मोठं होते ती, म्हणून जुब्रेल करून घ्यायचं. माझा व्हिडिओ कसं वाटलंय तुम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. नमस्ते.